सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना सगळे जय भीम. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर मंडाले सर, वानगडे सर, आमचे मित्र गांगुडे सर, चंदाताई कासले मॅडम, आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राच्या अंतर्गत आपण शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 10वी आणि 12वी नंतर काय या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात मी सर्वप्रथम आयोजकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्वांना पहिली विनंती असेल की तुम्ही सर्वांनी तुमचे मोबाईल फोन्स हे सायलेंट वरती ठेवा, कारण सरांनी सांगितलं की 10वी 12वी मार्गदर्शन जे आयोजन आहे ते ज्या वेळेला आपल्या मुलांच्या एक्झाम्स वगैरे होतात, साधारणपणे मार्च एप्रिल किंवा बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला हे होणं फार गरजेचं आहे. असो, यापुढे आपण आपली जी संघटना आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्याचं व्यवस्थित पुढे नियोजन करेल. तर मी कोणता मार्गदर्शक नाही आहे हे लक्षात घ्या. मी विधी शाखेचा विद्यार्थी आहे, लॉचा विद्यार्थी आहे. मी मार्गदर्शक नाही. व्यासपीठावर विचारपीठावर जे मार्गदर्शक आहेत ते प्रामुख्याने तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले खरे मार्गदर्शक आहेत. हे सर्वप्रथम आपण आपल्या मनावरती बिंबवणं फार गरजेचं आहे. आता या सभागृहामध्ये किती जणांचे पालक एकत्र आलेले आहेत? पालक आपल्या पाल्याला घेऊन आलेले आहेत. त्यांनी हात वर करा. विद्यार्थ्यांनी हात वर करा. विद्यार्थ्यांनी हात वर करा. 10वी वाले किती आहेत? 10वी वाले, 12वी वाले. ओके, तर तुम्ही आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. 10वीची 12वीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. आपण आपापल्या परीने आपले वडील सांगतायत किंवा काही जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या अनुषंगाने आपण काय करतो की आपली जी कोणत्या ठिकाणी आपल्याला इच्छा आहे, मला सायन्स आवडतं, आर्ट्स आवडतं, कॉमर्स, किंवा मला आता तुम्ही जेनजीचे जनरेशन आहात तर तुम्ही टेक्नॉलॉजीकडे तुमचा जास्त कल एखाद्या वेळा असावा. परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये, या ग्लोबल जगामध्ये आपण वावरत असताना, आता तुम्ही या ग्लोबल जगामध्ये आहात. जागतिकीकरण, आता आपल्याकडे मोबाईल्स आहेत. आपल्या वडिलांकडे, आई वडिलांकडे मोबाईल्स नव्हते. तर आपण नवीन पिढी आहोत हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. असो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचे बाबा किती शिकले? विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, तुमचे बाबा किती शिकले? माझा प्रश्न व्यवस्थित ऐका, समजून घ्या. तुमचे बाबा किती शिकलेले आहेत? 10वी 12वी वाले विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला, तुमचे बाबांचं शिक्षण काय? इकडे तिकडे बघू नका, पालकांनी त्यांना प्रॉम्प्ट करू नका. सांगा, तुमच्या बाबांचं शिक्षण काय आहे? ठीक आहे, 10वी पास. तुमचं ग्रॅज्युएशन झालंय? नक्की आहे तुमच्या बाबांचं? हा, बॅचलर इन कॉमर्स. ओके, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. उत्तर बरोबर आहे का? 12वी उत्तर बरोबर आहे. पालकांना मी विचारतो, यांच्या बाबांचं शिक्षण यांनी सांगितलेलं आहे का? बरोबर आहे का चूक आहे? सांगा. तुम्हाला मी प्रश्न काय विचारला?
तुम्हाला माझा प्रश्न समजलेला नाही. मी तुम्हाला असं विचारलं का तुमच्या पप्पाचं शिक्षण किती झालेलं आहे. माझा प्रश्न असा होता तुमच्या बाबांचं शिक्षण किती आहे. आता बाबा कोण? हा, आजोबा नाही, आपले बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. माझे पण वडील, माझे पण बाबा आहेत ना, आठवी झालेले आहेत. लक्षात घ्या. परंतु माझे बाबा यांचं शिक्षण किती आहे? MA, PhD, DSc, डिलीट, बारेट लॉ, काय डिग्री आहे. त्याच्यामुळे आपलं पहिलं विजन काय असेल विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की आपण आपल्या बाबासाहेबांची एक डिग्री घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या. आमचे बाबा MA होते इकॉनॉमिक्समध्ये, डिलीट होते, बॅरिस्टर होते. त्यामुळे आपलं पहिलं विजन काय असेल? आमच्या बाबांची एक डिग्री मला घ्यावायची आहे. समजला पहिला मुद्दा. आता तुमचं 10वी मध्ये जे विद्यार्थी असतील, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, काही जण पुढे मेडिकलला जाणारे असतील, इंजिनिअरिंग वगैरे, ह्या तुमच्या ज्या स्ट्रीम्स आहेत, तुमच्या ज्या आवडी निवडी आहेत, त्या तुम्हाला त्यानुसार तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. याबद्दल बंधन नाही आहे तुम्हाला. नाही, माझ्या वडिलांनी मला इंजिनियर सांगितलेलं आहे, परंतु मला डॉक्टर बनायचं होतं, माझं हे स्वप्न होतं, ते स्वप्न होतं. आता प्रश्न कुठे आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे. काय दिलेला आहे? विचार. बाबासाहेबांनी आपल्याला असंख्य विचार दिलेले आहेत. तर त्या विचारांचा पूर्तता तुमचे पालक करतात. तो विचार कोणता आहे माहिती आहे का? शिका. काय? शिका. ही फर्स्ट स्टेप, याची पूर्तता कोण करतात? तुमचे पालक करतात. बरोबर आहे. आता तुम्हाला ते काय करणार? कामाला लावणार, भंडारे साहेबांकडे येणार, कासलेताईंकडे येणार. अहो कासलेताई, माझी मुलगी एवढी शिकली, तिला कुठेतरी काम बघा. मग कासलेताई आपल्या संपर्कामध्ये असतील की नाही बाबा, असं असं आहे. आता सरांनी सांगितलं की फॉरेनला एज्युकेशनमध्ये फीज वगैरे कन्सेशन मिळते का? सरांनी पण सोर्स लावला, भंडारे सरांनी, वानकडे सरांनी, गांगुर्डेने सोर्स लावला आणि तुम्हाला एखाद्या एज्युकेशनसाठी त्यांनी काय केलं? कर्ज काढून दिलं. बरोबर आहे. पैशाची आपण गोल्डन स्पून घेतलेली मुलं नाही आहोत. आपल्या आई वडील आज सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहतात. क्वचितच काही भाग सोडला तर ते बिल्डिंगमध्ये व्यवस्थित राहतात. तर आपल्या शिक्षणासाठी खर्च कोणी केला? भंडारे सरांनी. आता लक्षात घ्या, भंडारे सरांनी खर्च केलेला आहे, कासलेताईंनी खर्च केलेला आहे, वानकडे सरांनी खर्च केलेला आहे. मग आपली जबाबदारी काय आहे? ते कर्ज फेडायचं की नाही फेडायचं? हो की नाही? फेडणार की नाही कर्ज? ओके. मग काय करतं? जो आपल्याला एखादा विचार देतो व्यक्ती, तर आपल्याला त्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला विचार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. तर आता आपल्यावरती कर्ज आहे की नाही? यस ऑर नो? बाबांना काय करायचं? आपल्याला परतफेड करायची आहे. परंतु परतफेड कशी करणार? येस, गुड. थ्रू एज्युकेशन करणार आणि आपल्या समाज बांधवासाठी आपण काय करणार? त्याला पण आपण उपदेश करणार. तो जर रस्ता चुकत असेल तर आपण त्याला काय करणार? मार्गदर्शन करणार. ओके. आपण 1956 नंतर काय झालं माहिती आहे का? 1956 ला काय झालं? बाबासाहेबांनी काय केलं? आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलं. लक्षात घ्या. आपला हिस्ट्री तुम्ही तुमच्या आजोबांकडून शिकून घ्या. आता जे जनरेशन आहे, तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा. तुमच्या आजोबांनी एखाद्या वेळेला
ते 56, 58च्या पेजमध्ये असणार. तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा तुमचे दिवस कसे होते, तुम्ही किती रुपयामध्ये महिना चालवलेला आहे. हे आपले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, त्यांनी ते दिवस बघितलेले आहेत. आपण फक्त सध्या उपभोग घेत आहोत. तर याची जाणीव असणं फार आपल्याला गरजेचं आहे. तर 1956ला काय केलं बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. काय दिलं? धम्म दिला. म्हणजे आणखी आपल्याला उपकार केले. 1956 मध्ये काय दिलं? धम्म दिला. त्या अगोदर शिका हा मंत्र दिला. मग आपल्यावरती दोघांचे ऋण आहेत. कोणाचे ऋण आहेत? बाबासाहेबांचं ऋण झालं आणि बुद्धांचं. लक्षात घ्या. आता माझी जबाबदारी काय आहे? मी एखाद्या बँकेतून कर्ज काढलं तर मला त्या बँकेमध्ये काय करायचं आहे? परतफेड करायची आहे. तर आता आपल्याला कशी आहे? परतफेड करणं ही आपली एक जबाबदारी आहे. 1956 मध्ये जे बौद्ध झाले, जे जनरेशन आलं, त्यांनी तुमच्या पालकांना शिकवलं. काय केलं? त्यांनी बाबासाहेबांचा विचार काय केला? जपून ठेवला. बाबासाहेबांचा विचार जपून ठेवला. कारण का? कारण 56 ते अप्रॉक्सिमेटली 70 ते 80 आपली परिस्थिती तशी व्यवस्थित नव्हती. 70 ते 80. मग बाबासाहेबांचा विचार जपून कोणी ठेवला? आपल्या पालकांनी. आणि त्यांनी आपल्यावरती काय केलं असेल? आपल्यासाठी पालकांनी काय केलं? आपल्याला आपले जे पालक आहेत, बसलेले आहेत, त्यांनी काय केलं? या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. काय केलेलं आहे? 90s 80s मध्ये जे आम्ही जन्मलो किंवा तुम्ही आता जन्म घेतला तर त्यांनी काय केलेलं आहे? आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. हे एक कर्ज कोणाचं आहे? आपल्या आई वडिलांचं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्यावरती कर्ज कोणाकोणाची आहेत? बुद्धांपासून बाबासाहेब आणि आपले आई वडील. तर आता इशू कसा होतो? आता हे कर्ज कसं फेडायचं? आपण आई वडिलांना काय देणार? कामाला लागलो काय करतो आपण? त्यांना आपला पेमेंट देतो. पप्पा आज मी 10,000 रुपये पगार झाला, हे का तुम्हाला 5,000 रुपये. आईला तुम्ही साडी घ्याल, पप्पाला तुम्ही ड्रेस घ्याल. परंतु या महापुरुषांनी जे आपलं घडवलेलं आहे तर त्यांचं ऋण तुम्ही कसं फेडणार? सांगा. त्यांचं पण कर्ज आपल्याला काय करायचं आहे? फेडायचं आहे. फक्त शिकणार का? नाही. तर ज्या अर्थी आपण शिक्षण घेऊ त्याच्याच अनुषंगाने आपल्या समाजामध्ये जे काही बांधू असणार, भगिनी असणार, त्यांचं कसं कल्याण होईल याच्या अनुषंगाने आपण विचार करू. हीच आहे आपल्या कर्जाची परतफेड. तुम्ही बाबासाहेबांना देणार आहात का 50,000 रुपये? नाही. पण तुम्ही काय द्याल? की बाबासाहेब मी एक चांगला आदर्श भारतीय नागरिक बनवला. बाबासाहेब काय सांगतात? वी आर फर्स्ट इंडियन. आपण कोण आहोत? भारतीय आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे? एक चांगला आदर्श भारतीय नागरिक घडवायचा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आज आपण काय करत आहोत? प्लान बी करत आहोत. काय? प्लान बी. आपण चित्रपट बघायला जातो. किती जण चित्रपट बघतात? सर्व बघतो. त्यामध्ये काय पहिला पार्ट संपला की लगेच दुसरा पार्ट असतो. तर आजच्या या ग्लोबल जगामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा प्लान हा बी हा रेडी करायचा आहे. तर प्लान बी म्हणजे काय असू शकतो? सांगा.
येस, परसुईंग हायर अकॅडमिक क्वालिफिकेशन्स, किंवा थोड्या वेळ मी सरांना सांगितलं की आपण UPSC किंवा MPSC. काय आहे UPSC म्हणजे आणि MPSC. मी तुम्हाला एक साधारणपणे बात सांगतो. आता UPSC म्हणजे काय? भारतीय केंद्रीय लोकसेवा आयोग. काय? लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग म्हणजे काय असतं? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या, आता आपण या ठिकाणी काय आहोत, आपल्या बाबांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये आपण जमा आहोत. तर सपोज इथे आपल्याला शाळा उघडायची आहे. काय करायचं आहे? शाळा. भंडारे साहेबांची संकल्पना आली की बाबा इथे आपल्या मुलांना एक चांगलं शिक्षण देणं फार गरजेचं आहे. तर भंडारे साहेब पुढे जाणार, ज्या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणजे कॉलेज ओपनिंग करण्यासाठी जो आदेश दिला जातो, काय दिला जातो, ऑर्डर दिला जातो, त्या ठिकाणी जाणार. मग त्या ठिकाणी काय करणार? अहो गांगुर्डे साहेब तुम्ही या ना, आपल्याला जरा मदत करा. वानखेडे साहेब चला माझ्यासोबत 2 मिनिटं काम आहे. अहो तो साहेब काय म्हणणार? तो साहेब आहे ना तो आपला नाहीये. काय म्हणणार? तो साहेब आहे ना आपला नाहीये. तो साहेब मला आहे ना कोऑपरेट करत नाहीये. बरोबर बोलणार की नाही? कधी कधी आपल्या हे होतं की बाबा हा माझ्या मदतीला येत नाही. आता तुम्ही त्या ठिकाणी साहेब असाल, काय तुम्ही त्या ठिकाणी साहेब असाल तर तुम्ही काय कराल? भंडारे साहेबांना मदत कराल की नाही करणार? का? का? ओके. ओके. यस. आणखी कोणी बोलणार? काय कराल तुम्ही? तुम्ही साहेब आहात आणि तुम्हाला कळलं की भंडारे साहेब आपलेच आहेत आणि भंडारे साहेबांना शाळा उघडायची आहे, शाळा ओपन करायची आहे किंवा कॉलेज टाकायचं आहे, तर तुमचा रोल काय असेल? तुम्ही ती परमिशन देणार? यस ऑर नो? का? जे सोशल कॉज आहे, एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे भंडारे साहेबांनी, त्यांना शाळा टाकायची आहे. मग ती ऑर्डर कोणी दिली? साहेबांनी. काय दिलं? ऑर्डर कोणी दिली? साहेबांनी. मग मला काय करायचं आहे? साहेबाचं शिक्षण काय आहे आणि साहेबांची पोझिशन काय आहे? कोणता अभ्यास केला की तो व्यक्ती साहेब बनतो? लक्षात घ्या. त्याला काय म्हणतात? कलेक्टर. काय? कलेक्टर. ते काय म्हणणार की नाही बाबा ठीक आहे भंडारे साहेब आपले आहेत, आपण आपल्या समाज बांधवासाठी, आपण आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग साहेब कसा बनतो त्यासाठी आहे ना एक अभ्यासक्रम दिलेला आहे. ओके. आणि त्या अभ्यासक्रम जो आहे त्याला काय म्हणतात? केंद्रीय लोकसेवा आयोग. लोकसेवा म्हणजे काय? लोकांची सेवा. आलं लक्षात? लोकांची सेवा. आणि त्याचं जे विजन आहे, मिशन आहे त्या आयोगाचं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. काय? केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, बरोबर. हे समजलं का? 10वी बारावी समजलं ना? पण त्याचं काहीतरी विजन आहे. त्या विजनचं नाव काय देतात? बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता हे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कुठे ऐकले का तुम्ही? आपल्या समाजामध्ये ऐकले का? बहुजन हिताय बहुजन सुखाय. आपण कधी जातो चैत्यभूमीला, दीक्षाभूमीला, तर बहुजन हिताय दिले म्हणजे ते कोणाचं लोगो वापरतात? ते बौद्ध लोकांचं. बरोबर. म्हणजे कोण करतं? कोणाचं लोगो आहे? बौद्ध समाज लोक आहे तो बहुजन हिताय बहुजन सुखाय. मग तिथे पॉवर मध्ये कोण गेलं पाहिजे? मी गेलो पाहिजे का? मी बौद्ध आहे, हे आमचं लोक तुम्ही चोरलंय. मग त्याच्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय
ही संकल्पना कोणाची होती? तथागत भगवान गौतम बुद्धांची. मग आपण त्यांचे कोण आहोत? आपण त्यांचे वंशज आहोत, बरोबर की नाही? आता ही माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, तर याचा वारस कोण असणार? मग बुद्धांचे वारस कोण आहोत? बाबासाहेबांचे वारस कोण आहोत? आपण. मग त्यासाठी त्यांनी कसं सांगितलं भारत सरकारने की जे बुद्धाचे वारस असतील तेच ते साहेब असणार. काय सांगितलं? बुद्धाचे जे वारस आहेत, आपण बौद्ध आहोत म्हणजे कोण आहोत? बुद्धांचे वारस आहोत. मग या चेअरवरती अधिकार कोणाचा आहे? आपला आहे. आणि ते लिहून कोणी ठेवलं? इथे बुद्धांचा अधिकार आहे, ते बौद्धांचा अधिकार आहे, लिहून कोणी ठेवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये की जो कलेक्टर आहे हा कोण असेल? बौद्ध असेल. बुद्धाला मानणारा असेल, बाबासाहेबांना मानणारा असेल. मग ही आपल्यावरती काय आली? जबाबदारी आली. यासाठी आपल्याला आता काय? आपलं कर्ज फेडायचं आहे. मग ते कसं करणार? मला त्या खुर्चीमध्ये बसायचं आहे. याला जास्त खर्च लागत नाही मित्रांनो. जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? जगातली सोपी गोष्ट आपल्याला फक्त एकच माहिती आहे, जगातली लेखणी, बरोबर? पण जगातली सोपी गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? जगातली सर्वात सोपी गोष्ट आहे अभ्यास करणं. मेहनत लागते का? काय पुस्तकं उचलता का तुम्ही? फक्त काय असतं? टेबल असतो, चेअर असते, आपल्याकडे पुस्तके येतात, लगेच तुम्ही अभ्यासाला बसला तर तुमची मम्मी काय करते? अरे माझा सोनू अभ्यासाला बसला, त्याला काय पाहिजे? ऑमलेट पाहिजे. त्याला काय पाहिजे? ब्रेड पाहिजे. रोज 1 तासाने मम्मी काय देणार तुम्हाला? ऑमलेट देणार, ब्रेड देणार, कांदे पोहे देणार. मग आता विचार करा, माझ्या बाबांनी एका ब्रेडच्या तुकड्यावरती 21 तास कसा अभ्यास केला असेल? येतो की नाही विचार? समजा बाबासाहेबच नसते तर आपण कुठे असतो सांगा? वी नॉट एट बॉर्न. आपला जन्म झाला नसता. लक्षात घ्या, बाबासाहेब नसते नाही संकल्पना आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्यावरती ते कर्ज आहे, त्याचं ऑब्लिगेशन, आपल्यावरती ते कर्ज आहे ते आपल्याला फेडायचं आहे. त्यामुळे जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती आहे? अभ्यास आहे. बाबासाहेब किती तास अभ्यासाला बसायचे? 20-20 तास, 21-21 तास एका ब्रेडच्या तुकड्यावर. त्याने आपण 1 तास बसलो की आपल्याला मम्मी आणते कॉफी. नंतर मग ती तिच्या शेजारीला सांगणार, अरे माझा मुलगा कॉफी बरोबर त्याला मॅगी लागते. अरे हो का? मग लगेच दुसऱ्या वेळेला मॅगी. त्यामुळे आपले बाबांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण प्लॅन बी रेडी करतोय, बरोबर? आता आपण, तुम्ही 10वी-12वीला होता सर्व, सोशल सायन्स विषय होता. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, बरोबर आहे की नाही? भारतामध्ये लोकशाही, डेमोक्रेसी इज देअर. So what is the definition of democracy? डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? Yes, council. What they want? Okay, yes. लोकशाही म्हणजे काय? तिथे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं असेल ना, लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत, लोकांसाठी चालवलेले
शासन म्हणजे लोकशाही. ही कोणी दिली? अब्राहम लिंकन सरांनी. ही वॉज अ ग्रेट प्रेसिडेंट ऑफ USA. त्यांनी काय दिलं? लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले शासन, ही लोकशाही. होतं की नाही तुम्हाला सोशल सायन्स, नागरिकशास्त्र? आम्हाला नागरिकशास्त्र होतं. तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेबांनी पण आपल्याला एक लोकशाहीची व्याख्या दिलेली आहे. ती कोण सांगतच नाही आपल्याला, ते लपवतात. काही लोक लपवतात बाबासाहेबांना. अरे बाबासाहेबांना हे सांगितलं तर हे काय करतील? हे सुद्धा बौद्ध बनतील. तर बाबासाहेबांची व्याख्या बघा काय लोकशाहीची. 1952 मध्ये पुणे बार असोसिएशन म्हणजे काय, ॲडव्होकेट लोकांचं एक असोसिएशन असतं. तिथे बाबासाहेबांनी 1952ला स्पीच दिलं होतं. त्या स्पीचमध्ये ते म्हणजे वकिलांसाठी स्पीच होतं ते 1952 मध्ये पुण्याला. लोकांच्या काय आहे, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्तविरहित मार्गाने झालेला बदल म्हणजे लोकशाही. इज अ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज विदाउट ब्लडशेड. काय आहे? लोकांच्या सामाजिक जीवनात आणि आर्थिक जीवनात इथे रक्तपात न होता झालेला बदल म्हणजे काय? लोकशाही, डेमोक्रेसी. आता ही डेमोक्रेसीची व्याख्या कोणी दिली? कोणी दिली? बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. पण आपण काय करतो? दुसऱ्यांचं सांगितलं ते सांगतो. आपण कशामध्ये गुंग बोलतो? अरे आनंद शिंदेचं हे गाणं, आता तुम्हाला ते दुसरी गाणी असतील. आनंद शिंदे कोण, मिलिंद शिंदे कोण, प्रल्हाद शिंदे कोण, हे तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा, मग ते सांगणार. म्हणजे ते जनरेशन असं होतं की ते झपाटलेले होते. कव्वाली फोक आर्ट होता, त्याच्यामध्ये ते एक सामाजिक दृष्टिकोन ऐकायचे, ते सामना वगैरे खूप मोठा भाग आहे तो. तर काय आहे लोकशाहीची व्याख्या काय दिलेली आहे? तुमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात बदल हा रक्तपात न होता झालेला बदल होणं फार गरजेचं आहे. मग आता ही लोकशाहीला जिवंत कोणी ठेवायचं असतं? कोण? आपण, वी द पीपल. हो साहेब, मुलाला चहा वगैरे पाजा, पाणी वगैरे. तर लोकशाही कोणाला जिवंत ठेवायची आहे? आपल्याला. लोकशाही कोणी दिली? बाबासाहेबांनी. तर जो साहेब असतो ना, साहेबाचं काम फार मोठं असतं. तो लोकशाहीला जिवंत ठेवतो. कोण ठेवतो? लोकशाहीला जिवंत कोण ठेवतो? साहेब. तर आपल्याला प्रिपरेशन काय करायचं आहे? साहेबाची परीक्षा आपण कशा पद्धतीने त्याची तयारी करायची. एवढं समजलं का तुम्हाला? तुमच्या आई वडिलांना विसरा. तुम्हाला कोणाकडे बघायचं आहे? माझे मार्गदर्शक कोण आहेत ते बघा. तुम्ही उद्या बॅरिस्टर झाला, डॉक्टर झालात आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांना काही पैसे देऊ केले तर ते पैसे घेणार नाहीत. ते काय म्हणणार? समाजामध्ये माझ्या मुलाला काहीतरी स्थान आहे. आज त्यांच्यामुळे तुमची ओळख आहे, लक्षात घ्या. कोणामुळे? त्यांच्यामुळे तुमची ओळख आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तुमची ओळख त्यांना द्यायची आहे. एक तुम्हाला एक किस्सा सांगतो, जो आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगत असतो. गांगुर्डेचं नाव तर माहिती आहे, चैत्यभूमीचा किस्सा. अशाच आम्ही ज्यावेळेला कार्यक्रमानिमित्त चैत्यभूमीला गेलो होतो, मी, आमचे एक सहकारी आणि गांगुर्डे सर वगैरे होते. त्या ठिकाणी एक 7वीत शिकणारा विद्यार्थी होता.
तो आय थिंक सांगली आटपाटी या ठिकाणून आला होता आणि चैत्यभूमीच्याकडे पुस्तकांची दुकानं होती. तो पुस्तक बघत होता. एक भारतीय संविधानाचं पुस्तक होतं. त्यामध्ये बाबासाहेबांचा असा फोटो आहे. तो म्हणाला, आई मला ते बाबासाहेबांचं पुस्तक घ्यायचं आहे. तो दुकान मालक होता, आधी केदारी की कोणतरी होते. ते म्हणाले, बाळा तू लहान आहेस, ते भारतीय संविधानाचं पुस्तक आहे, तू दुसरं पुस्तक वाच. तर त्याची आई ती ताई ती गावून आली बाई, ती असं ते पदर खोचून ते पैसे किंवा बॅगमध्ये अशी शोधते बाई. ती त्या पुस्तकाची किंमत आय थिंक 100 की 150 रुपये होती, पण तिला ते पैसे आता ती गावून आलेली बाई आहे. मग ते करता करता आम्ही तिघे होतो. ते बोललो, काय बाबा? तो ते आईकडे हट्टच करत होता, नाही मला तेच पुस्तक पाहिजे भारतीय संविधानाचं. तर त्याला आमचे मित्रबंधू होते, सुशील जाधव, त्यांनी प्रश्न विचारला, काय रे काय करतो? म्हणाला की मी असाच आहे, 7वीत आहे. अच्छा, गाव कुठला? ते सांगली आटपाडी. तर ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत आमचे बंधू ते. मग ते त्यांची तिकडची सांगलीची भाषा थोडाफार बोलू लागले. मग हे पुस्तक का वाचायचं तुला? नाही बोलतो, मला साहेब बनायचं आहे. काय म्हणाला? 7वीतला मुलगा, लक्षात घ्या, मला साहेब बनायचं आहे. तुला का साहेब बनायचं आहे? त्याचं उत्तर ऐकून आता मी जो किस्सा म्हणतो, मला ते शहार येतात अंगावरती. 7वीत शिकणारा विद्यार्थी काय म्हणाला आमच्या बंधूंना, सर माझ्या गावामध्ये आहे ना, आम्हाला पाणी कोण देत नाही. हे जास्त गोष्ट हार्डली 2015ची 15-16च्या आसपासची. तो म्हणाला, सर आमच्या गावामध्ये आम्हाला पाणी मिळत नाही. मग सरांनी आमचा प्रश्न विचारला, मग हे पुस्तक वाचून तू काय करणार? त्या विद्यार्थ्याचं उत्तर इतकं प्रामाणिक होतं. त्याने उत्तर दिलं की सर मी कलेक्टर होणार. मग त्यांनी दुसरा प्रतिप्रश्न केला, अरे कलेक्टर म्हणून काय करणार तू? तो मला, मी साहेब कलेक्टर झालो ना तर पहिलं काम माझ्या गावाला पाणी देणार. हे टाळे वाजवायचं गोष्ट नाही, परंतु त्या 7वीतला विद्यार्थी गावचा, कारण आपल्या इथे ना ताई, आपल्या इथे आपण कळ सोचलेली नाहीये ह्या मुलांनी. त्यांनी अनुभवलेलं आहे. आता आपण पण अनुभवलेलं असेल, पण ह्या मुलांनी अनुभवलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे त्या 7वीतल्या विद्यार्थ्यांना माहीत होतं की बाबा मला माझ्या गावामध्ये पाणी असेल किंवा रस्ते असतील किंवा काही डेव्हलपमेंट असेल, काही करायचं असेल तर त्या साहेबाच्या सहीवरती आहे. आणि त्याला साहेबाचे अधिकार कोणी दिले? बाबासाहेबांनी दिले. संकल्पना कोणाची होती? तथागत गौतम बुद्धांची होती. त्यांचं इम्प्लिमेंटेशन कोणी केलं? लोकशाहीचं पहिलं सम्राट अशोकांनी केलेलं आहे. म्हणजे आपल्यावरती आपल्या आई वडिलांचं कर्ज सोडा, या महापौरांनीच कर्ज खूप आहे. त्यासाठी आपल्याला साहेबाचा अभ्यास करायचा आहे. काय साहेबाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय? केंद्रीय लोकसेवा आयोग. ह्याच्यामध्ये अफाट पैसा आहे. तुम्हाला नाव मिळणार, पैसा मिळणार, तुम्हाला काय पाहिजे ते मिळणार. फक्त तुम्हाला काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतो. काय अभ्यास करावा लागतो. आता तुम्ही मला, आपल्याला 10वी बारावीला किती टक्के पास असतो? 10वीला पासिंग पर्सेंटेज किती आहे? 35%. बरोबर आहे. किती जण 35% मिळालेले आहेत 10वीला? 36 नाही, 60%, 70%. बरोबर. तर अशा पद्धतीने ही जी एक्झाम्स असते तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. लिहून न घेता काय करा माहिती आहे? बँक आहे ना, 2 प्रकारच्या बँक असतात. काय बँक माहिती आहे का तुम्हाला? काय करतो आपण बँकमध्ये जाऊन?
बैंक में वी डिपॉझिट द मनी त्या विड्रॉ हे बँकेत करतो. आपल्याकडे पण एक बँक आहे, 2 बँक असतात. त्याला काय म्हणतात? RBI. काय नाव ऐकलंय का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाव ऐकलंय? यस ऑर नो? पण त्या बँकेला स्थापन होण्यामागचं योगदान कोणाचं आहे माहिती आहे का? माझ्या बाबांचं. मग परत आपल्यावरती कर्ज. हां, बरोबर आहे. तर त्या बँकेमध्ये तुम्ही विड्रॉ करू शकत नाही, एकदा फक्त तुम्ही डिपॉझिट करू शकता. तर हा आपला जो मेंदू आहे, हे आपलं जे काय आपण सबकॉन्शियस माइंड आहे, त्या बँक आहे त्याला म्हणतात RBI. काय? RBI ही आपली काय असते? RBI असते. म्हणजे याच्यामध्ये आपण साठवून ठेवायचं, अभ्यास वगैरे करतो ते. आणि ज्या वेळेला आपल्याला माहिती पडले की आता मला उपयोग करायचा आहे, त्यावेळेला आपण काय करतो? तर उपयोग करतो. उदाहरण म्हणजे काय? तुम्ही 10वीची परीक्षा दिलीत, 12वीची परीक्षा दिलीत, 21 अपेक्षित वाचलं आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहिलं. तुम्ही 6 महिने अभ्यास करा, 1 वर्ष अभ्यास करा, परंतु तुमचं फ्युचर हे 3 तासावरती डिसाईड होतं. कोणतीही एक्झाम असो, 10वी असो, 12वी असो, गॅट असो, नीट असो, व्हॉट एव्हर द एक्झाम मे बी, तुमचं फ्युचर हे 3 तासावरती डिपेंड करतं. ते कशावरती अवलंबून आहे? तुमचं माइंडवरती. अहो, पण माइंडच्या संदर्भामध्ये या जगाला माहिती कोणी दिली? तथागत बुद्धांनी दिली. लक्षात घ्या. 22 प्रकारचे चित्त आहेत. जे कोण पालीमध्ये असं त्यांना माहिती असेल, 22 प्रकारचे चित्त असतात. तर लक्षात घ्या, त्याच्यामुळे आपण जे स्टोरीमध्ये ठेवायचं असतं. आता प्रामुख्याने आहे ना, जी लोकसेवा आयोग जी परीक्षा असते त्याचे 3 टप्पे असतात. कोणते असतात? 3 डिपार्टमेंट असतात. तुम्हाला अभ्यास करा, तुम्ही विचार करा, मी तुम्हाला एक मदत करतोय. अभ्यास कसा करायचा? काय करायचा? अभ्यास कसा करायचा? 3 टप्पे असतात. तर पहिलं कुठले असते? प्रिलिमिनरी असते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं. दुसरं काय असतं? मेन्स असते. काय असते? त्याला मेन्स म्हणतात. रिटर्न पेपर 9 पेपर असतात तुमचे. आणि शेवटला काय असतं तुम्हाला? इंटरव्ह्यू. किती टप्पे असतात एक्झामचे? 3 टप्पे. एक प्री असते, एक मेन्स असते आणि इंटरव्ह्यू असते. तर पहिल्या एक्झामचे तुम्हाला काय असतात? त्याचं कॅल्क्युलेशन होतं, आपण मार्किंग स्कीम नंतर सांगणार तुम्हाला. पण तुम्ही लक्षात घ्या, आपण अभ्यास कसा करायचा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय कोणते असतात? इतिहास, भारतीय संविधान, त्याला आपण पॉलिटी म्हणतो. इकॉनॉमिक्स, काय? इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एथिक्स आणि इतर विषय. काय? कोणते विषय आहेत? हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सिविक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे आणि एथिक्स. बरोबर. आता लक्षात घ्या, किती विषय आहेत? 4 विषय आहेत. ज्यावेळेला सुरुवातीला मी वकील झालो 2009ला, तर त्यावेळेला विचारायचे, अरे बाबा तुमच्या घरामध्ये कोण वकील आहे का? किंवा एखादा डॉक्टर झाला, बोलला तुमच्या घरामध्ये कोण डॉक्टर आहे का? तर त्याने मला विचारलं ना की बाबा काय रे, तू वकील झालास, बोला तुमच्या घरी आहे का कोण? बोला आहे ना. मग तो बोला कोण आहे? अरे बोलतो माझ्या बाबांनी संविधान लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? माझ्या बाबांनी संविधान लिहिलेलं आहे. म्हणजे ते काय झालं? माझं बॅकग्राऊंड झालं. म्हणजे बाबांचे जीन्स कोणामध्ये आले? माझ्यामध्ये आले. तर आपल्या बाबांच्या डिग्री किती आहेत? अफाट डिग्री आहेत. त्यामुळे ते जीन्स कोणामध्ये येणार? आपल्यामध्ये येणार. हे समजलं पाठ. आता 4 विषय असतात. कुठले विषय लक्षात घ्या? इतिहास,
सिविक्स, इकॉनॉमिक्स, सायन्स टेक्नॉलॉजी आणि एथिक्स. आता आपलं बॅकग्राऊंड कसं असतं ते लक्षात घ्या. आता इतिहास म्हणजे काय? इतिहास कुठून सुरू होतो? बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत इतिहास. लक्षात घ्या. अभ्यास कसा करायचा असतो बघा, म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड कसं करायचं लक्षात घ्या. इतिहास मध्ये काय शिकवणार? त्यांना बुद्ध लिहायचेच आहेत. बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत इतिहास, हा पाठ समजला. म्हणजे आपण इतिहासाचे 20% बॅकग्राऊंड निर्माण झालं का? कारण मी बुद्धिस्ट आहे. काय 20% बॅकग्राऊंड मला माहिती आहे का? मी बुद्धिस्ट आहे. आता पॉलिटी, सिविक्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्टडी कोणती करायची आहे? भारतीय संविधान. काय? भारतीय संविधान. मग भारतीय संविधान कोणी लिहिलं? बाबासाहेबांनी. मग ते 20%. किती झाले? 20 ने 20 40% झाले. ओके. पुढचा विषय आहे इकॉनॉमिक्स. काय? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. आता जी आरबीआयची संकल्पना ही कोणी मांडली? बाबासाहेबांनी मांडली. बरोबर. मग ते 20% किती झाले? 20 20 20 किती झाले? 60 झाले. बरोबर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स मग काय आपण म्हणतो? बुद्धांपासून सायन्स सुरू झालं. बरोबर. मग ते धरू नका. पुढचा विषय आहे कोणता? एथिक्स. काय? एथिक्स म्हणजे काय? नैतिक मूल्ये. काय? नैतिक मूल्ये. आता आपण आपला कार्यक्रम सुरू झाला तर आपण काय घेतलं? त्रिचरण पंचशील. म्हणजे काय? कोणाची कशा पद्धतीने वागावे, हे काय झालं? एथिक्स. ते एथिक्स कोणी दिलं? बुद्धांनी. जे पंचशील याचं पालन करतो म्हणजे आपण मूल्ये जपतो. म्हणजे 20 20 साली किती? 20 into 4 80 झाले. बरोबर. हे 80 का झाले? तुमच्या मागे बॅकग्राऊंड तयार झाला. तुमच्या मागे बॅकग्राऊंड तयार झाला. कोणाचा बॅकग्राऊंड? बुद्धांचा, बाबासाहेबांचा. म्हणजे माझ्याकडे 20% सर्वांचं नॉलेज आहे. आणि 20% तुम्हाला काय करायची आहे? मेहनत. जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती आहे? एक अभ्यास करणं. एज्युकेशन नाही, अभ्यास करणं. बरोबर. मग 20% काय करायचं आहे मला? अभ्यास करायचा. हा पाठ समजला. आपण कोणती गोष्ट करताना त्याची पार्श्वभूमी चेक करतो. माझ्याकडे पार्श्वभूमी किती आहेत? कोणाकोणाची आहे? बुद्धांची, बाबासाहेबांची पार्श्वभूमी आहे. यांनी मला काय दिला? सपोर्ट दिला. मला मेहनत किती करायची आहे? फक्त 20%. आता ह्याला टोटल मार्क्स किती असतात? 2025. काय? 2025 किती असतात? मार्क्स लिहून घ्या. किती आहेत? 2025. लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन मध्ये किती करा? 2000. तुमचे मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स फक्त कॅल्क्युलेशन होतात. तर टोटल पेपर किती मार्काचा असतो? 2025 चा. बरोबर. आता पासिंग किती असेल? 2000 असतील. 1500. 50% पासिंग म्हणजे काय? 2000 चे अर्धे किती झाले? 1000. म्हणजे 50% पासिंग. तर तुम्हाला 1000 मार्क मिळाले तर तुम्ही काय होणार? इंडियामध्ये फर्स्ट येणार. तुम्हाला किती मार्क मिळाले तर? there is a half wait. Total marks 2025. Out of 2025, if you score 1000, if you score
Total marks 2025. If you score 1000, then you will be first rank in all over India. Wait. If you cross, जर तुम्ही 700-800 मार्क मिळवले, कितीपैकी 2000 पैकी 700-800, तर तुम्ही मेरिट मध्ये येता. किती? आपल्याला किती करायची आहे? 1000 मार्काची अपेक्षा करायची नाही, 800 ते 900. बरोबर समजलं? 800 ते 900 मिनिमम स्कोर करायचा आहे. म्हणजे आपण 35% किंवा 40% पासिंग क्रायटेरिया धरून चालू. आता 12वीला कोण कोण आहेत? 12वीला कोण कोण आहेत? 1 2 3 4 5. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? अभ्यास ही सोपी गोष्ट आहे. माझा टार्गेट किती आहे? 900 मार्क. किती? मला किती काढायचे आहेत? 900 मार्क्स मला काढायचे आहेत. माझी 1000ची पण अपेक्षा नाहीये. मॅक्सिमम फर्स्ट येतो तो 960 970 पर्यंत जातो. किती? 970 960. सपोज आता मला स्टडी करायचं आहे, आय हॅव टू स्कोर. मी असा टार्गेट धरला, 1 दिवस 1 मार्क. काय? 1 दिवस 1 मार्क. तर मला 800चं स्कोरिंग करायचं आहे, तर मला किती दिवस अभ्यास करावा लागेल? ऑलमोस्ट 3 इयर्स. ओके, म्हणजे काय करावं लागेल मला? रोज 1 तास 1 मार्क. मग वर्षाचे दिवस किती झाले? 365 डेज. म्हणजे फर्स्ट इयरसाठी मी फर्स्ट इयरला 300 मार्काचा अभ्यास केला, सेकंड इयरला 300 मार्क्स आणि थर्ड इयरला 300 मार्क्स. मग 300 झाले किती? 900. मी पास होऊ शकतो की नाही? मेरिट मध्ये येणार की नाही? मग त्याचा कट ऑफ किती लागतो? 950 टू, आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 950 टू 800 पर्यंत त्याची मेरिट लागते. 800 टू 950. मग आपण प्लॅन केला, फर्स्ट इयरला काय करायचं आहे? पर डे 1 दिवस 1 मार्क झालं. मग आपण इझिली पास होऊ शकतो की नाही? यस ऑर नो? का आपण पास होऊ शकतो की नाही? येस, कारण आपल्या सोबत धम्म आहे, आपल्या सोबत बाबासाहेबांचे विचार आहे, म्हणून आपण पास होऊ शकतो. लक्षात घ्या. मग ती साहेबाची कलेक्टरची सीट कोणाची आहे? आपली. बरोबर. आणि आपल्याला काय करायचं आहे? फक्त सोल्युशन द्यायचं आहे. ते सोल्युशन पण कोणी सांगितलेलं आहे? बुद्धांपासून सुरू झालेलं आहे. बुद्धांनी जेव्हा संन्यास घेतला तर कोणता इश्यू होता? रोहिणी नदीवरून त्यांचा इश्यू सुरू झाला होता. मग ते सोल्युशन की बाबा मी हे करेन किंवा ते करेन. मग सोल्युशन देण्याची जबाबदारी, सोल्युशन ही प्रक्रिया कोणी सांगितली आपल्याला? बुद्धांनी सांगितली. आणि बाबासाहेबांनी ते लिहिलेलं आहे भारतीय संविधानामध्ये, न्यायपालिका. म्हणजे अल्टिमेटली आपणच काय करायचं आहे? या देशावरती शासन करायचं आहे. कारण या देशाचा, या जम्बूद्वीपचा जो 7/12 आहे तो सम्राट अशोकांच्या नावावर आहे. लक्षात घ्या. आणि आपण या तिघांचे कोण आहोत? वारसदार. तुम्ही तुमच्या आई वडिलांना विसरा. तुमचे खरे माता पिता कोण आहेत? कोण आहेत? त्यांचे विचार
कोणी राजकारणात आणले? पहिले तुमच्या पालकांनी आणले, म्हणून तुम्ही आज इथे आहात, आपण सर्व इथे आहोत. तर त्यासाठी तुम्ही ज्यावेळेला अभ्यास करता, तर अभ्यास कोणासाठी करायचा आहे? फर्स्ट आपले बाबासाहेब, बुद्ध, सम्राट अशोक यांसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि नंतर आई वडील. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किती जणांचे पालक बीएमसी मध्ये काम करतात, झाडू खात्यामध्ये किंवा बीएमसी मध्ये? बघे माहिती आहे का? अरे मी पण हात वर केला, म्हणजे माझे वडील पण कोण असणार? बीएमसी कर्मचारी. अंधेरी के ईस्ट वॉर्ड, झाडू खाते, घन कचरा व्यवस्थापन. बरोबर? लाजायचं नाही. येस, मी सांगतो ना. तर आता सपोज तू साहेब झाला आणि तुला माहिती आहे की बाबा माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या आजोबाने तिकडे झाडू मारलेली आहे, आणि तू त्या बीएमसीच्या कमिशनरच्या चेअरवरती बसलायस ऑफिसर म्हणून, मग तू काय करणार? नाही, माझ्या लोकांसाठी काय केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग तू त्यांना प्रोटेक्ट कोण करणार? तू. पण केव्हा? तू साहेबाची परीक्षा पास झाल्यावर. लक्षात घ्या. म्हणून बंधूंनो, बालमित्रांनो, पहिली गोष्ट तुमच्या मनावरती बिंबवा. किती जण सेल्फी काढतात? काढतात ना? हा, आता तो सेल्फी आहे ना, आपण आपल्या आई वडिलांवर सेल्फी काढू शकता का? माझे आई वडील नाही, तसं नाही. माझे आई वडील आता आमचे वडील रस्त्यावरती काम करायचे, तर मी सेल्फी काढू शकतो का? माझी आई घरकाम करायची, मग तुम्ही सेल्फी जाऊन काढू शकतो का? मग ते फोटो आपण काढू शकत नाही का? आपल्याला लाज वाटते, लोक काय म्हणतील, म्हणून आपल्याला ती जाणीव असणं फार गरजेचं आहे. तुम्ही आज जे इथे आहात ते तुमचे आई वडील, तुमचे आजोबा यांनी बाबासाहेबांचे विचार अंगीकृत केले नसते तर आज आपण इथे नसतो. तर आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही एक संकल्प करा, पुढच्या एका दिवसामध्ये गांगुर्डे सर, भंडारे सर, वानखेडे सर, कासलेताई हे उपक्रम राबवतील या ठिकाणी, जेणेकरून तुम्हालाच काय करायचं आहे, या लोकशाहीचं रक्षण करायचं आहे. आम्ही खूप केलं, आता तुमच्यावरती आहे. आम्ही दिवस काढले, तुम्ही दिवस काढू शकत नाही. मग तुम्हाला सोल्युशन काय आहे? प्रशासकीय सेवेमध्ये जाणं. आणि हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, एक पुस्तकाचं नाव लिहून ठेवा. बाबासाहेबांचा हा जो उल्लेख आहे, आपण होता शासन कधी जमात बना, तर एक ग्रॅनविले ऑस्टिन म्हणून ऑथर आहे, ग्रॅनविले ऑस्टिन. त्याचं पुस्तकाचं नाव आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ कॉर्नरस्टोन ऑफ नेशन. काय आहे? इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ कॉर्नरस्टोन ऑफ नेशन. या पुस्तकामध्ये हा ब्रिटिश ऑथर आहे, त्यांनी बाबासाहेबांबद्दल खूप छान लिहिलंय. कारण बाबासाहेब आपल्याला डायरेक्शन देतात की बाबा, आय सजेस्ट माय कम्युनिटी दे अपियर फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. म्हणजे त्यासाठी बोलतात की शासन कधी जमात बना. लक्षात घ्या, तुम्ही प्रशासनामध्ये जाल तरच तुमच्या समाज बांधवाला जिवंत ठेवाल, बाबासाहेबांच्या विचारांना जिवंत ठेवाल. त्याच्यामुळे हे सर्व तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा या तुमच्या पिढीवरती विसंबून आहे. तुम्ही काही नाही केलं तर काहीच होणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रशासकीय सेवा किंवा हायर स्टडी याशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांना त्यावेळेला काहीच परिस्थिती सपोर्टिव्ह नसताना देखील ते फॉरेनला एज्युकेशन घेण्यासाठी गेले होते. आता दळणवळणी साधने आहेत तरी पण आपण तो विचार करत नाही. तर ही आपली शोकांतिका आहे.
म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, काय म्हटलं, तज्ञ मार्गदर्शक कोण आहेत? आपले महापुरुष आहेत. बुद्ध धर्माचं आचरण करा, बाबासाहेबांच्या विचाराचं आचरण करा आणि आपल्या समाजाला घडवण्याचा काय ठेवा, पण ठेवा, तरच आपण करू शकतो, नाहीतर आपलं काही खरं नाही. इथे समजलं का तुम्हाला? येस ऑर नो? ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी कसा घडलोय, बाबासाहेबांचे काही चरित्र असतील ते तुम्ही वाचायला सुरुवात करा. बाबासाहेबांचे जे रायटिंग्स आहेत त्याशिवाय आपल्याला कुठला सपोर्ट नाही. आणि त्यामुळे ही संपूर्ण संकल्पना आहे, बहुजन हिता, ही संकल्पना ही बुद्धांचीच आहे. तुम्ही इकडे तिकडे कुठेही जाल तिथे तुम्हाला बुद्ध सापडणार, सम्राट अशोकाचे स्तूप सापडणार. मग याचं रक्षण कोणाला करायचं आहे? आपल्याला करायचं आहे. समजलं? येस ऑर नो? तर तुम्ही आज आई वडिलांच्या आज जा तुम्ही, तर घरी त्यांना सांगा की बाबा मी 3 वर्ष अभ्यास करणार आहे. त्याचे पर्क्स बघा, चेक करा. यू हॅव्हिंग दॅट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आहे, सॅलरी किती आहे. इव्हन तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, काही क्लासवाले याच्यासाठी भरमसाठ फीज घेतात, परंतु महत्त्वाचा मुद्दा ते सांगत नाही. जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी एक्झाम पास केली आणि त्यांचं 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केलं तर तुम्हाला फॉरेनच्या कुठल्याही संस्थेमध्ये सहज ऍडमिशन मिळतं. लक्षात घ्या. आपण बोलतो ना बाबासाहेब या शाळेमध्ये शिकले तर मी पण तिकडेच जाणार, बरोबर आहे. तर आपण जेव्हा आता एज्युकेशन कॉलेजमध्ये बाबासाहेब होते तिकडे CSMT ला, आता मग आपण विचार करायचा, अरे माझे बाबा ग्रेझिनमध्ये शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकले, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, तर मला काय करावं लागेल? आपल्याला आपण काय करतो, आपल्या आई वडिलांचं अनुलोकन करतो. माझ्या आई वडिलांनी काय केलं? शिक्षण घेतलं. माझे बाबा फॉरेनला गेले 1921 मध्ये, तर मला पण केव्हा जायचं आहे? 2021 किंवा 2030 किंवा 32 मध्ये मला पण फॉरेनला जायचं आहे. मग तुम्ही जे सिव्हिल सर्व्हिस पास केली एक्झाम, तर तुम्हाला तुमच्या पालकांना एकही पैसा खर्ची घालायचा नाही. तुम्हाला फ्रीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं फीस पेड करतं, लक्षात घ्या. आणि तुम्ही आता डिसाईड केलात तर त्याला कमीत कमी 50 ते 1 करोड रुपये खर्च आहे. आणि आपल्या समाजाची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला सपोर्ट मिळत नाही. तर त्यासाठी पर्याय काय असेल? UPSC एक्झाम द्या आणि फॉरेनला शिका. समजलं? काही क्वेश्चन आहेत का? ओके. आज या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राच्या अंतर्गत 10वी 12वी चा जो विषय आहे ना, तो तुम्ही सुरुवातीला आपण झाला होता. आता तुम्ही तुमचे प्लान डिसाइड असतील की मला हे करायचं ते करायचं आहे, तर हा प्लान मी रेडी करा. तुम्ही घरी जावा, शांतपणे विचार करा. विचार केला तर सकाळी उठा, बुद्ध प्रतिमा बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करा, आई वडिलांना पाया पाडा आई वडिलांच्या, आणि विचार करा की बाबा नाही आता मला 3 वर्षाचा माझा प्लॅनिंग असेल, तर 3 वर्षाच्या अभ्यासामध्ये कसं कसं करायचं ते गांगुडे सर आहे, ते सांगतील तुम्हाला. तर तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम.